नमस्कार, आपण पाहताय लोकराज्य न्यूज 24। पाहुयात महत्त्वाची बातमी। पुण्यातील कोंढव्यात मीरा भाईंदरमधील गांजा तस्करीतील आरोपीला पकडण्यासाठी एक टीम पुण्यात आली होती। सकाळी ताब्यात घेत असताना झटपट झाली आणि त्यात या आरोपीचा मृत्यू झाला आहे। मृत्यू होण्याचं कारण अजून कळू शकलं नाही, मात्र सकाळी त्याला ससून रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं। या झटापटीत मृत्यू झालेल्या आरोपीचे नाव अजीम अबू सालेम हे असे आहे। त्याच्यावर गांजा तस्करीतील अनेक गुन्हे दाखल केले आहे। मीरा भाईंदरमधील हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे। त्याचा शोध पोलिसांकडून घेतला जात होता। त्याच्या शोधात टीम पुण्यात पोहोचली आणि कोंढव्यात त्याचं लोकेशन पोलिसांना ट्रेस झालं। सकाळी त्याला ताब्यात घेण्यासाठी टीम आली आणि त्यात झटपट झाली होती। त्यात त्याचा मृत्यू झाला आहे। अजीम अबू सालेम हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे। त्याने काल ड्रग्जचं सेवन केलं होतं अशी माहिती मिळत आहे। त्याला ताब्यात घेत असताना झटापट झाली, मात्र त्याच्या मृत्यूचं कारण हे अजूनपर्यंत कळू शकलेलं नाहीये। ससून रुग्णालयाच्या पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतर मृत्यूचं कारण कळू शकेल। मात्र याचा शोध हा मीरा भाईंदर पोलिसांकडून घेतला जात होता। मीरा भाईंदर पोलीस ड्रग्ज रॅकेटचा छडा लावण्यासाठी त्याचा शोध घेत होते, मात्र त्यात त्याचा मृत्यू झाला आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।